कुठं जायला चाललंय काय म्हातारा काय खात काय रस्ता बांधत ना बघा मित्रांनो गाडीला रस्ता कसा आहे आणि अशा रस्त्यासनं गाडी घेऊन यायला लागते. घरी यायचं म्हटलं तर रोड पण नाही. दसऱ्याचं सारवान चालू आहे. सारवानच काढायला आहे ना सर्वांनाच काढले वाटतं. मळ्यामध्ये घर आहे. मोठा म्हणजे कसला नाग आहे काय? नाग आहे काय? पण मोठा आहे. मोठ्याच्या मोठं. तुमचा नंबर घ्यायला माझ्याकडे. नंबर कोणाकडे पण मिळतं. स्टिक फोल्ड कर बाळा. तिला पण आता इंजेक्शन केलंय. झोपली होती. मुलगा केलता. मुलगा मला पप्पा जेव्हा हे पण हा बोला हे वरचं काढ बाळा. हे काढ. पॅन्टा काढ की कशाला ते आडवं ठेवलेस. वड तिकडे वड. दाब दाब पलीकडे दाब. गाडी कसली कुणाला लागलं होतं. मग आता लागलं नाही ना. सावकाश पायावर लागेल. बस का जागी रे. बस काय बस काय होतंय तू बस का मांजरानं डिवचल्यावर अजून थोडा वेळ दिसणार. साप असेल तर नक्की दिसणार. गाड नाही ना बाळा. नाग असेल तर फुसफुसलाय म्हटल्यावर हा काय करतेस आता. बघ की धुन तू काय धुवून ठेवलंस तरी पण चालतंय. धुवून ठेव मावशीला बरं होईल. हा तीच की. तिला म्हटलं तू धुव आता श्राद्धाला. गप्पा त्याला भ्या घालू नका. तू एकटा घ्यायला तो पण थांबेल. आजी ह्याच्यात गेलेला बघितलाय ना. चावले बिवले काय बघा मांजराला. कसला निभार आहे गं नाक. अरे बापरे काय म्हातारी करतो गो.
असं खोंकर नाग मित्रांनो, जबरदस्त नाग आहे. ह्याला म्हातारीला सारवण काढायला आलता मत्तीला. आणि ते मांजर कुठं आहे? मांजराला दणका तर दिला नाही ना, म्हणजे इथून बाहेर येऊन देत नव्हतं. ह्या मॅडम ओढून अलीकडे, ही धरा बॅटरी, इकडे जाणार त्याला. तुम्ही बाहेर व्हा भैया. खतरनाक आहे ना श्रद्धाला. यायला पाहिजे ना ग बाळा तो इकडं. लांब थांब बाहेर यायला. थांब थांब श्रद्धा. स्टिक लांबो श्रद्धा. कुठे ते पळत. आपण रात्री 2 वाजता आम्ही जाऊन धरला वाडीत. लय मोठा होता. अरे माग सर तुझं बघतो. पैलवान कसली मोठी खडी केली आता. अडचण आहे तिकडे. तिकडे पोरायची काय बाळा. स्टिक स्टिक बाळा मी इकडे कोपऱ्यात आहे तिकडे. जवळ घेता. स्टिक लाव. सोडू नका ना मला सांग. तिकडे सोडू नको. त्यासनी चावील बॅटरी दावलायची. बाहेर घे श्रद्धा. मांजर आत्ता गेलं. बाहेर घ्या. त्या मांजराला जरी हे चावलं तर काय गॅरंटी. तिकडे मैदानात घे बाळा. मोठा नाग आहे. म्हातारीचं धुणं धुवायला आलता फायदा झाला असता, पण म्हातारीनं काढायला लावला धरून. लय मोठा नाग आहे. मित्रांनो मळंगाव येत आहे. सारवण काढायला चालू आहे. घरात आला आणि मांजरानं रोखला ना. घर मालकाचं नाव काय आहे भैया? प्रशांत. तर आणि आम्हाला लागणारं मटेरियल भरपूर रित्याने इथं शिल्लक आहे. मागायला काय लागेल वाटत नाही. कुठला पण आयटम घ्या श्रद्धा. कुठला देऊ, कुठला पाहिजे द्या. बघे 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 जाम आहे. धरते. अहो आजी त्याचं टोपण काढ भैया. टोपण हुडकून ढीग भरण्या. किती पाहिजे तेवढ्या. गरम आहे काय? गरम आहे खरं डबल. नाही नाही लागत सोडा. भैया धरते की दोन. आपण योग्यवाडी धरलेला मोठा. रात्रीचं 2-2:30 वाजता. आणि यांच्या घरा बसलं कुत्र. हे भ्यायले. हिने मला नेला यांच्या.
मागच्या घरात मोठं होतं. पायात बोट राहिलाय आजारी असल्यामुळे तिला आत्ता इंजेक्शन दिल्या आणि झोपली ती तशीच आल्या बूट पण घातला नाही ना. चालू आहे तू पुढं मोठा लाट आहे. ती सारवून जातो म्हणतंय म्हातारीच. माप बघा ना. कसं होतंय माहित आहे का, नाक फुसफुसतोय त्यामुळे ओळखला आणि मांजरान लय डिवचला तर तो चिडतोय. हे ना येईल बाहेर. धरून ये गाडीतलं. माझ्या हातात दिली पिशवी आहे. नाग साप आहे आणि शेती वगैरे भरपूर आहे आणि तिथं आतमध्ये म्हणजे घर आहे आणि साहित्य ठेवलेलं बाथरूम मध्ये तिथं हा बाहेरून जाऊन म्हणजे मांजराला काहीतरी केलेलं तिथं जाऊन तो बसलेला आणि हा विषारी नाग साप आहे आणि घरात असल्यामुळे रेस्क्यू करणं म्हणजे गरजेचं आहे. आणि असा साप मानवी वस्तीत आला तर मारू नका किंवा कशामध्ये अडकला वगैरे तर मारू नका. जवळच्या सर्पमित्राला बोलवा. आणि असं विषारी साप चावले तर सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अँटीव्हेनम नावाची एक लस असते ती घेतल्यानंतर माणसाला काही सुद्धा होत नाही. आणि चावल्यानंतर 2 ते 3 तास कालावधी असतो. फक्त भ्यायचं नाही, टायमात जाणं गरजेचं आहे. नाव काय तुमचं? प्रशांत उद्दार मळंगाव. यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साप वाचवला आपण एकदा